नमस्कार. तर असं आता आमच्याकडं पण सध्या चालू आहे पाऊस आणि अशा पावसाचा आनंद जर आपल्याला वाढवायचा असेल तर त्याच्यामध्ये जर भजी खात खात आनंद घेतला तर तो आनंद आणखीनच छान होतो. तर आता बघा आपण हे बनवलेले क्रिस्पी भजी आहेत, त्यांचा आवाज किती छान येत आहे. तर ही भजी तुम्ही चहासोबत मस्त त्याचा आनंद घेऊ शकता. तर बघा हे मध्ये मस्त मऊ बनतात आणि बाहेरून मस्त क्रिस्पी राहतात आणि ते दिसायला जेवढी छान दिसत आहेत तेवढीच खायला पण चविष्ट बनतात. तर त्यासाठी आता आपण त्याची कृती पाहत आहोत. तर मी गॅसवर पाणी गरम करून घेतलेले, त्याच्यामध्ये आपण ही सोयाबीन टाकलेले. आपल्या आवश्यकतेनुसार तुम्ही सोयाबीन टाकू शकता. तर आता ते भिजल्यानंतर आपण त्याला बाजूला काढून घेतोय आणि त्याला परत 2 पाण्याने धुवून घेते, कारण त्याचा जो वास असतो ना तर तो चालला जातो पूर्णपणे. आता ते बाहेर काढून मी परत त्याला 2 पाण्याने धुवून घेते आणि नंतर ते पाणी जे आहे ते आपल्याला पूर्ण त्याच्यातलं पिळून काढायचे, कारण मग त्याच्यामध्ये जर पाणी राहिलं तर ते भजी क्रिस्पी बनत नाहीत. म्हणून आपण त्याच्यातलं पाणी पूर्णपणे पिळून बाजूला काढणार आहोत. अंधार पडला होता आणि लाईट पण गेलेली होती, तरी पण मी व्हिडिओ शूट केला, कारण मुलानं खूपच आग्रह धरला की सोयाबीनची भजी बनव मम्मी. आणि मग आता अंधारात सुद्धा व्हिडिओ शूट केलेला आहे मी. तर त्याच्यासाठी आता आपण हे सोयाबीन पिळून घेतले, त्याच्यावर आपण लाल तिखट टाकले. तिखट थोडं जास्तच टाका, कारण हे भजी तिखट असतील तर आणखीनच उत्तम. मीठ, हळद आणि लसूण अद्रकची पेस्ट करून टाकलेली. त्याच्यानंतर 1 चमचा मी बेसन पीठ घातलेले आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर. याच्यानंतर आपण याच्यामध्ये 1-1.5 चमचा पाणी घालायचं आहे आणि हे मिश्रण मस्त त्या सोयाबीनला लावून घ्यायचे. आता आपण गॅसवर कढई ठेवली आणि तेल कडकडीत तापू द्यायचं. तेल चांगलं गरम झाल्यानंतरच आपल्याला भजी सोडायची. तर आता मी चेक केले तेल तापले का, तर तेल बऱ्यापैकी छान तापलेले. तर आता आपण त्याच्यामध्ये एक एक करून ही भजी सोडत आहोत आणि सोडल्या लगेच त्याला हलवायचं नाही, थोडा वेळ थांबायचं. नंतर ते सेट होतात तेलामध्ये आणि नंतर मग आपल्याला त्याला हलवून घ्यायचे, सगळ्या बाजूनी त्याला तळून घ्यायचे पलटून. त्याचा कलर मस्त चेंज होत आहे बघा. ही भजी एवढी चवीला छान लागतात ना, तुम्ही एकदा जर बनवली तर खरंच नेहमी बनवत राहाल आणि खात पण राहाल. तर हा आगळा वेगळ्या भज्यांचा प्रकार आहे. ज्यांच्यासाठी नवीन आहे तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला हा भज्यांचा नवीन प्रकार. तर चहासोबत मस्त ह्या भज्यांचा आनंद घेऊ शकता. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर सर्वांचे मनापासून धन्यवाद आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बघा मध्ये पण खूप छान बनलेत ते भजी, मध्ये मऊ बनतात आणि बाजूनं जे आहे ते क्रिस्पी बनतात. तुम्ही पण आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि ह्या पावसाळ्यामध्ये भजी खाण्याची इच्छा झाली की नक्की ह्या आगळी वेगळी भजी बनवून पहा आणि तुमची पण भजी कशी झाली ते सांगा आणि चवीला पण कशी लागली ते नक्की सांगा. तर सर्वांचे मनापासून धन्यवाद आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांना व्हिडिओ आपला शेअर करा. धन्यवाद.